परमपूज्य परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत मिलिंदजी रांजणेकर. मिलिंदजी लक्ष्मीकांती रांजणेकर. त्यांचं शिक्षण BE कॉम्प्युटर झालेलं आहे. तसेच ते PLC ऑटोमेशन डिझाईन, इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन फॉर वॉटर ट्रीटमेंट मध्ये व्यवसाय त्यांचा आहे. त्यानंतर SSY चे मध्ये म्हटलं तर मनोजजी गोखले यांच्याकडनं त्यांनी 2007 ते 8 मध्ये SSY केलेला आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षक प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामध्ये त्यांना मार्गदर्शक म्हणून सुनील गुरुजी तसेच नागराजजी आणि मनोजजी गोखले हे लाभलेले आहेत. तरी मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव मिलिंदजी. जय गुरुदेव. काही कारणाने माझा कॅमेरा चालू असणार नाहीये, त्याच्यामुळे फक्त आवाजानेच आपण एकमेकांशी संपर्क करू शकतो. तुम्ही मला सगळेजण दिसताय, मी कदाचित तुम्हाला दिसत नसणार आहे. उषमा, आवाज येतोय? हा, आवाज येतोय तुमचा, चांगला येतोय आवाज. जय गुरुदेव. जय गुरुदेव. यदा लंबोदरम हंति सतां प्रत्युह संभवम तदा लंबे दयालंबम लंबोदर पदांबुजम. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री लक्ष्मी नरसिंह महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आज सद्गुरु महिमा या विषयावरती आपल्या सर्वांच्या साठी म्हणून हा सत्संग आयोजित केलेला आहे. या सत्संगाच्या निरूपणासाठी घेतलेला मूळ अभंग, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरवून खऱ्या देवा. या अभंगाच्या निरूपणासाठी आणि एकंदर या सर्व आपल्या आजच्या सत्संगासाठी असलेला सूत्रश्लोक हा दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरोर ज्ञान धातुः स्पर्शश्चेत तत्र कल्प्यस्य नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वा लौकिकोऽपि. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्या देहूला देहूत ज्यांचा देह आला ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी
गुरुकृपेनं त्यांचं जीवन कृतार्थ झालं. योग याग तप न करता पण गुरुकृपेने सर्व फल प्राप्त झालेले असे हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या संदर्भाने त्यांची प्रशंसा करताना मोरोपंत म्हणतात, मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणो नये वाणी, नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. अहो, यातिनी हे वाणी, पण आपल्या वाणीनी आपलं या वाणीनी ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना अभंग जे अभंग आहेत असे अभंग ज्यांनी दिले, आणि जरी यातिनी वाणी असले तरी देण्याचा संस्कार ही ते ज्यांची प्रवृत्ती, ज्यांनी आपली दुकानदारी बंद केली पण या दुकानी करण्याशिवाय या करणांना ज्यांनी अभंगवाणीनी वेदांत दिला असे तुकाराम महाराज. त्यांच्याबद्दल वामन पंडितही म्हणतात, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. पूर्ण वेदांत म्हणजे अपूर्ण वेदांत असंही काही असतं का हो? असतं ना. ज्यांना कळलेला वेदांत आहे, वेदांत एक तर कळलेला आणि दुसरा शिकलेला वेदांत. पर वेदांत शिकला पण म्हणून जर अनुभव आलेला नसेल, अनुभवाचे बोल नसतील तर तो अपूर्ण वेदांत. पण तुकाराम महाराजांना वेदांत हा कळलेला, अनुभव सिद्ध, ज्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि तो अनुभव तुम्हा आम्हा सर्वांसाठी म्हणून ज्यांनी आपल्या अभंगरूपी प्रसादाने सर्वांना दिला असे अनुभव सिद्ध. आणि म्हणून जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. ज्यांची वाणीच इतकी सुंदर, त्यांना आपण वाणी कसं म्हणावं. आणि परब्रह्मरूपी असा जो तुकावा, साक्षात परब्रह्म ज्यांच्या रूपाने तुम्हा आम्हासाठी आलं या पृथ्वी तलावरती, त्यांच्यासारखा, त्यांची तुलना होईल असा दुसरा कोणीही नाही. असे हे संत श्रेष्ठ, संत शिरोमणी तुकाराम महाराज आजच्या अभंगात म्हणतात. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजांनी सर्व सामान्यांपासून सर्व मान्यांपर्यंत अशा सर्व जनांचं अवलोकन केलं आणि लक्षात आलं की हे सगळे
जन हे सगळे आपल्या अवतीभोवती असलेले लोक, हे सर्व लोक एक काही मिळवण्यासाठी, काही आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून सर्व प्रयत्न करतात, सर्व आपलं जीवन व्यतीत करतात. पण सुखप्राप्तीसाठी म्हणून जी काय त्यांची अपेक्षा असते ते प्राप्त होईलच असं नाही. अहो, प्रत्येक जण हा सुखप्राप्तीसाठी झटत असतोच, प्रयत्न करत असतोच. पण सुख म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसतं. आद्य शंकराचार्य म्हणतात, यत अनुकूल वेदनीयम तत् सुखम, यत प्रतिकूल वेदनीयम तत् दुःखम. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनाची जी अवस्था असते ती जर अनुकूल, आपल्याला हवी तशी जर झाली तर आपण त्याला ते सुखप्राप्ती झाली असं म्हणतो. पण ते सुखप्राप्ती कायम स्वरूपी टिकते का हो? ती सुखप्राप्ती कायमस्वरूपी टिकत नाही. आणि म्हणून जर ते सुख प्राप्त झालं तर त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी असावं, त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी असावं, या प्रयत्नांना, या धडपडीला तो प्रवृत्तच होत असतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की या सर्व गोष्टींना माणूस जो आहे, जो जीव आहे, तो जीव स्वार्थांध झालेला आहे. तुम्ही पहा, या आजच्या आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या मध्ये स्वार्थ आणि स्वअर्थ, बरं, स्वार्थ आणि स्वअर्थ, तर तो स्वार्थ कुठल्या पातळीपर्यंत जातो की दुसऱ्याच्या पोळीवरचं तूप आपल्या पोळीवर व्हावं, यावं असा विचार करणारे खूप. बरं, दुसऱ्याला जे आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त असावं. आणि या सगळ्याचा अभ्यास करताना महाराज म्हणले, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. अहो, आपल्याला काय हवं आहे हेच ज्याला माहिती नाही, आपण भलत्याचा ध्यास धरतो. बरं, आपण भलत्याचा ध्यास धरतो, पण भलं त्याचा ध्यास धरत नाही. आपल्याला जे पाहिजे आहे ते आपला दृष्टिकोन असतो, आपला दृष्टिकोन असतो, पण दृष्टी नसते. ती तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. आपलं सगळ्यांचं जीवनमान उंचावलं आहे, पण मानही उंचावला आहे. बरं, पण जीवन उदात्त, उन्नत, उत्कर्षाप्रत आणि असं आपल्याला फक्त अर्थ साधून देणारं एवढंच झालंय. पण परमार्थ मिळण्यासाठी काय पाहिजे, काय केलं पाहिजे आणि तो परमार्थ कसा करावा, ते परमार्थ म्हणजे काय,
या सर्व गोष्टींची जाणीव जो करून देतो, बरं, या सर्वांची जो जाणीव करून देतो तो सद्गुरू. या व्यावहारिक जगामध्ये ज्ञान देणारा किंवा या जगामध्ये आपल्याला विद्या देणारा तो गुरु, तो शिक्षक. पण या व्यावहारिक जगाच्या बरोबरीने आपल्याला पारमार्थिक जर ज्ञान हवं असेल तर ते ज्ञान देणारा कोण? तर तो सद्गुरू, संतत्वाचा बोध करून देणारे. किंवा आपण म्हणतो की अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्याकडे असलेलं जे अज्ञान आहे, आपल्याकडे असलेलं जे तम आहे, त्याच्यापासून तेजाकडे, प्रकाशाकडे नेणारा कोण? तर ते सद्गुरू. गुरु या शब्दामध्ये गु हे अक्षर अज्ञान किंवा तम दाखवतं आणि रू हे तेज आहे. त्यामुळे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु, पण परमप्रकाशाकडे नेणारा तो सद्गुरू. तुम्हा आम्हा सर्वांच्या खरा या मनुष्य जन्माचा उद्देश हा काय हेच न समजल्यामुळे या थोड्या काळासाठी मिळणारा अशाश्वत असा आनंद आणि त्या आनंदातून अधिक आनंद मिळवण्यासाठी धडपड. पण ही जी काय गोष्ट आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी टाळण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे? आपली स्थिती कशी असते माहिती का? की प्रपंचाची झापड पडली, बरं, प्रपंचाची झापड पडली, राम दिसेना डोळा, दिवसा निज निज, रात्री निज निज, इथे देखिला घोरा. या राम आणि जीव या दोघांच्या मध्ये प्रपंच ही गोष्ट आड येते आणि मग त्याची जी झापड आहे, त्या झापडीतून बाहेर पडण्यासाठी जी काय धडपड करतो, पण ते होत असताना परिस्थिती किंवा स्थिती अशी असते की दिवसा निज निज, रात्री निज निज. माणूस त्याला काय पाहिजे हे न विचार करता प्रयत्न करत राहतो आणि दिवसाही प्रयत्न फोल ठरतात, पूर्ण आयुष्यात प्रयत्न फोल ठरतात. पण दिवसा निज निज, रात्री निज निज. अहो, या निज मध्ये ते निज आहे, म्हणजे माझं जे आहे ते शोधण्यासाठी म्हणून जे काय आहे तो करण्याचा जो प्रवास असतो, तो प्रवास होण्यासाठी, त्या उत्कर्षाप्रत जाण्यासाठी जो तुम्हा आम्हा सर्वांना एक मार्ग दाखवतो आणि त्या मार्गाचा अवलंब करा, त्या मार्गाचं आचरण करा, त्या मार्गावर चालण्यासाठी साधनं देतो, तो सद्गुरू. सिद्धी आणि प्रसिद्धी याच्या पलीकडे जाऊन आपली निशा नाहीशी करून जो आपल्याला या सर्व गोष्टींना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जी काही वाट दाखवतो, जी वाटचाल आपण करावी यासाठी
तो आपल्याला सर्व प्रकारची मदत करतो, तो सद्गुरू. खर तर या मनुष्य जन्माला येऊन विचार काय आहे, तर तो विचार असा असायला पाहिजे की मी कोण कोठून कशास्तव येथ आलो, ही इंद्रिये धरून सज्ज कशास झालो. अहो, माझं मलाच माहिती नाही की मी कुठनं आलोय, मी इथं काय करतोय, मी इथून जाणार आहे कुठे. आणि तो जो शोध आहे, तो जो स्वचा शोध आहे, तो स्वचा शोध घेण्यासाठी आपल्याला जे सांगतात, जे आपल्याला त्या संदर्भाने सर्व प्रकारचं साधनं देतात, ते सद्गुरू. जो आनंद आपण म्हणतो की मला तो आनंद पाहिजे, आणि अशा आनंदासाठी म्हणून जे धडपडणं असतं, ते धडपडणं व्यर्थ आपलं होत राहतं. खरं तर बहिणाबाई जसं म्हणाल्या की तुका झालासे कळस. पण तुकाराम महाराज या भागवत धर्माचे कळस झाले हे मान्य, पण त्यांना एक माहिती होतं की या भागवत धर्माचा पाया हा ज्ञानाचा पाया आहे, आणि हे ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी, आपल्याला देण्यासाठी तो सद्गुरू, हा सद्गुरू असावाच लागतो. अहो, या सर्व गोष्टींची समर्थ रामदास सुद्धा म्हणतात, जयासी वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरू करावा, सद्गुरू वीण मोक्ष पावावा, हे न घडे कल्पांती. समर्थ रामदासांसारखा समर्थ संत ते स्वतःच्या अनुभवाने काय सांगतात की ज्याला मोक्ष मिळावं किंवा आपल्याला मोक्षाप्रत जायला मिळावं, आपल्याला मोक्ष मिळावा, या सर्व गोष्टींच्यासाठी सद्गुरू हा पाहिजेच. आणि तेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. अहो, फक्त रामदास स्वामीच सांगतात का हो? तसंही नाही. तर नामदेव महाराजांच्या संदर्भात तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं, तर सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे, गोरा संत परीक्षी मस्तकी हाणुनी सर्व थापटणे. त्या गोरा कुंभारांच्या घरा आणि त्या घराच्या अंगणामध्ये संतांची मांदियाळी जमलेली, आणि चर्चा होता होता कोणाचा काय अधिकार, कोणाचा काय अधिकार या संदर्भाने जेव्हा सगळं झालं, त्यावेळेला गोरा कुंभारांनी प्रत्येकाच्या मस्तकी ही जे आपण ज्याला माठ म्हणतो, ते माठ, त्या माठ तयार झाला आहे का नाही, ते मडकं तयार झालेलं आहे का नाही, ते पाहण्यासाठी असलेले ते थापटणं, त्या थापटण्याने सुरुवात केली. जेव्हा नामदेव महाराजांच्या मस्तकावरती ते थापटणं, त्याचा आघात झाला, त्याच वेळेला मुक्ताबाई म्हणाल्या, हा माठ पक्का नाहीये. नामदेवांना त्याचा खूप
राग आला, संताप आला. पण ज्या वेळेला त्यांनी सद्गुरू झाला, त्यांच्या सद्गुरूंची त्यांच्यावरती कृपा झाली, त्यावेळी काय म्हणतात नामदेव महाराज, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. डोळियाचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे स्वानंदाचे. अहो, आपलं आपल्यापाशी असलेलं गोष्ट आपल्याला कळण्यासाठी म्हणून जे आपल्याला आवश्यक असतात ते सद्गुरू. आपल्याला आपल्यापाशी असलेलंच तुझं आहे, तुझं पाशी, हे याचीच आपल्याला जाणीव नसते. आणि या जाणीवेच्या साठी म्हणून स्वतःला शोधायचा आहे, म्हणून तो अंतर्नाद ऐकायचा आहे, म्हणून आणि त्या परम आनंदामध्ये आपण सर्वांनी राहावं, म्हणून जो आपल्याला मदत करतो, जो आपल्याला साधनं देतो, जो आपल्याला सर्व गोष्टींची जाणीवही करून देतो, तो 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 सद्गुरू. अहो, हा भवसागर तरून जाणं हे काही सहज गोष्ट नाही. आद्य शंकराचार्य म्हणतात, दुष्पारे भवसागरे जन्ममृत्यू व्याध्यादी दुःखोत्कटे, घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलक ग्राहा करे भी करे, कर्मोत्तुंग तरंग भंग निकरै राकृष्ण मानोर मुहुर, यातायात गती भ्रमेण शरणम किंचिन्न पश्याम्यहम. या ज्या भवसागराच्या लाटा आहेत, या भवसागराच्या लाटांना पार करून जाणं हे सहज शक्य नाही. या भवसागरामध्ये अगदी तुमच्या जवळचे पुत्र, कलत्र, मित्र हे सगळे तुम्हाला गिळण्यासाठी म्हणूनच टपलेले आहेत. आणि तुमच्या कर्म अकर्माच्या ज्या लाटा आहेत, त्या लाटांनी तुम्ही हा भवसागर पार करू शकाल का नाही. पण हे सर्व जर तुम्हाला भवसागर पार करायचा असेल आणि ही यातायात सगळी तुम्हाला बंद करायची असेल, यातायात होऊ नये असं वाटत असेल, त्या यातायातीपासून मुक्तता हवी असेल, तर जो नावाडी आहे तो नावाडी म्हणजे सद्गुरू. बरं, हा सद्गुरू कसा असतो हो? तुकाराम महाराज म्हणतात, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. मी तर काही प्रत्यक्षात पाहिलेलं नाहीये, कोणी पाहिलं असेल तर छान. पण या परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं होतं. पण तो आपलं परिसत्व त्या लोखंडाला देतो का हो? त्या लोखंडाचं झालेल्या सोन्याचा जर दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर त्यांनी दुसरं लोखंडाचं परत सोनं होतं का? तर नाही. पण या सद्गुरूंच्या कृपादृष्टीने या परिसाचा जो गुण आहे की दुसऱ्याला शुद्ध करायचं, दुसऱ्याची उन्नती करायची, दुसऱ्याचा उत्कर्ष करायचा, तीच वृत्ती प्रवृत्ती ही सद्गुरू आपणाच आरिखे करीती तात्काळ,
नाही काळ वेळ तया लागी. त्या सद्गुरूंच्याकडे असलेली ती सर्व अधिकार ते जेव्हा शिष्याला देतात, तेव्हा तो शिष्य तो झालेला परीस, तो परीस दुसऱ्यांना तेवढंच त्यांचं कल्याण करतो. अहो, स्वामी समर्थांच्या अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात एक उल्लेख आहे. आताचं अहिल्यानगर, त्या काळचं नगर, त्या नगरला एक नाना रेकी नावाचे प्रसिद्ध ज्योतिषी होते. ते प्रसिद्ध ज्योतिषी, त्यांचा एक मित्र, त्यांचा एक स्नेही त्यांना घेऊन अक्कलकोटच्या स्वामी महाराजांकडे गेला आणि जाण्या अगोदर त्या नाना रेकींनी बहु कष्टाने, खूप अभ्यासाने या अक्कलकोट स्वामींची पत्रिका केलेली होती. तर ती पत्रिका त्यांनी स्वामींना देण्यासाठी म्हणून या त्यांच्या स्नेहासोबत त्या नाना रेकींना घेऊन ते गेले. त्यांनी महाराजांची कुंडली पत्रिका महाराजांना दिली. महाराजांनी पाहिली ती पत्रिका आणि म्हणले, या माळवदावर ते टाकून द्या त्याला. थोडेसे संतापले, रागावले. काही काळाने त्यांचा राग शांत झाला. तो राग शांत झाल्यानंतर म्हणाले, आणा ती पत्रिका, आणा ती कुंडली. ती कुंडली आणली, आणवली, पाहिली त्यांनी. आनंद झाला आणि त्यांनी नाना रेकींना विचारलं, काय पाहिजे, काय हवं तुला? नाना म्हणले, काय नाही, आपली कृपा असावी. आणि ठीक आहे म्हणाले, कृपा होईल, कृपा होईल. त्या नाना रेकींचा हात हातात घेतला आणि आपला हात त्या हातावरनं फिरवला. अहो, साक्षात त्यांच्या हातावरती, नाना रेकींच्या हातावरती विष्णुपद उमटलं. असे हे सद्गुरू साक्षात परमेश्वराची गाठभेट घालून देणारे. आणि या सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर, या सद्गुरूंच्या दिलेल्या साधनांचं आचरण केल्यानंतर साक्षात परमेश्वराची गाठभेट होते, असा अनुभव. पण आपण काय, आपण फक्त ग्रह, तारे, नक्षत्र, कुंडली यातच अडकलेलो असतो. पण ध्रुवासारखं आढळपद आपल्याला मिळवायचंय हे लक्षातच येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. हा जो सद्गुरु रूपी असलेला आणि जो देवाची आणि आपली गाठभेट घालून देऊ शकतो, देवप्राप्ती करून देऊ शकतो, करून देतो, त्याला आपण विसरतो. आणि मग व्यावहारिक जीवनामध्ये कुणाकुणाचे आपण पाय धरतो हे आपलं आपल्यालाच माहिती असतं. अहो, त्या नोकरीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी काय काय करतो, पण तेच आपला स्वतःचा उद्धार करण्यासाठी, जे म्हणतात उद्धरेद आत्मानात्मानम, स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे, त्याच्यासाठी आपण काहीही न करता त्याच 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 फेऱ्यामध्ये अडकून तसेच राहतो. पण जाणीवेच्या पलीकडे असलेली जी स्थिती असते, जो आनंद असतो, ज्याला परमानंद म्हणतो, त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी म्हणून
आपल्या गुरुजींचं वाक्य आहे जॉयस फॉर नो रिझन. पण त्या जॉयस फॉर नो रिझन या परिस्थितीमध्ये ती अनुभवण्यासाठी त्यांनी दिलेलं जी साधनं आहेत त्या साधनांचं आचरण करून त्या आचरणाने आपण त्या स्थितीला गेल्यानंतर त्याच्या पलीकडचा कुठला आनंद आहे का हो? ते परब्रह्म सुद्धा म्हणतं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह तद्धाम परमम मम. ज्या ठिकाणी वाचा ही काहीही बोलूच शकत नाही ज्या संदर्भाने किंवा ज्याच्याबद्दल, आणि जिथे जाऊन मन सुद्धा इतकं चकित होतं की तेही तसंच त्या आनंदामध्ये त्या जाणीवेच्या पलीकडे जाण्यासाठी आणि ते जे कोहम कथमिदम जातम कोवा कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचारसो यमी दृश्य. माझं हे अस्तित्वाचं मूळ कारण काय आहे आणि त्या मूळ कारणाच्या शी माझा त्या ज्योतीमध्ये माझी ज्योत जी मिसळावी अशी अपेक्षा धरून परंतु त्याच्यासाठी काही न करता नुसती धडपड करत ती धडपड थांबवण्यासाठी काय करावं तर सद्गुरू असावा. सद्गुरूंनी दिलेल्या या सर्व गोष्टींचा जर आपण आचरणामध्ये आणल्या आणि त्या स्वतःच्या अनुभवाने आपण कुठल्याही गोष्टीची तुलना न करता या सर्व गोष्टी आपण केल्या तर साक्षात परब्रह्माशी जो आपली जोड घालून देतो, बरं, साक्षात परब्रह्माशी जो आपली जोड घालून देतो तो सद्गुरू. सिद्ध, समाधी आणि योग. तुम्हाला सिद्ध तुमची समाधी बुद्धी समतल ठेवून आणि योग जो साधून देतो तुमच्या सिद्धीमध्ये, तुम्हाला प्राप्त झालेल्या सिद्धींमध्ये न अडकता त्याच्या पलीकडच्या परिस्थितीमध्ये, त्याच्या पलीकडच्या स्थितीमध्ये जो नेतो तो सद्गुरू. आणि या सर्व गोष्टींच्या एकंदर तुम्हा आम्हासाठी म्हणून जे गुरुजींनी करून ठेवलेलं आहे त्याचं आपण जर आचरण केलं तर त्यासाठी आपल्याला जो परमानंद आहे तो परमानंद मिळतो, मिळू शकतो. आणि हेच सांगताना आपल्याला तुकाराम महाराज सांगतात सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. जो आपल्याला खरोखरीच परमेश्वराप्रत नेतो त्या सद्गुरूला विसरणं हेच आंधळ्याचं लक्षण आहे. आणि असे हे दृष्टीहीन असलेले पण ती दृष्टी मिळावी म्हणून काय करावं तर सद्गुरू करावा.
या सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या सर्व आचरणाचं, नियमांचं, साधनांचं नित्य आचरण जर केलं तर आपणही साक्षात परमेश्वराला भेटू शकतो. आणि हेही इथेच करके देखो हा जो आपल्याला सर्वांना असलेला संदेश, त्या संदेशाचं आपण पालन करूयात आणि तुम्हा आम्हा सर्वांनाच सद्गुरू आणि त्या सद्गुरूंच्या आचरणाने परमेश्वर, सद्गुरूंनी दिलेल्या नियमांचं आचरण करून परमेश्वर प्राप्ती, हेच आपल्या मनुष्य जन्माचं असलेलं सार्थक आणि आवश्यक असलेली परम गोष्ट, हेही मिळवूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारू. जय गुरुदेव. धन्यवाद. तुम्ही खूपच छान सांगितलं. आणि खरोखर आजकाल सगळे लोक जे मागे लागलेले आहेत की नाही, इकडं बघ, तिकडं बघ, ह्या देवरशाकडे जा, त्याच्याकडनं घ्या, त्याच्याकडनं काहीतरी म्हणजे काहीतरी उपाय सापडेल. आपण आपल्या मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांच्याकडे नेऊन त्यांच्याकडनं काहीतरी आणून हातात बांधून किंवा गळ्यात घालून किंवा काहीतरी करून ह्या गोष्टी होत नाही. हे महाराजांना, तुकाराम महाराजांना म्हणा किंवा सगळ्या साधू संतांना त्या काळात कळलं होतं. तर आजच्या आधुनिक काळात सुद्धा आजच्या लोकांना हे कळत नाहीये की नेमकं कसं राहावं. छान संदेश मिळाला.